नमस्कार लाडक्या बहिणींनो. ई-के-वाय-सीमध्ये ज्या लाडक्या बहिणींची चूक झाली होती, ज्यामुळे लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, जानेवारी आणि आता फेब्रुवारीचे हप्ते जे थकीत असतील मागील 3-4 हप्ते, ते हप्ते एकत्रित देण्यात येणार आहेत आणि लाडक्या बहिणींना एकत्रितपणे ₹6,000 राज्य सरकार एकत्रित देण्याच्या तयारीत आहे. सो याबद्दल अतिशय महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. आपल्याला माहिती आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या अंगणवाडी सेविका असतात त्यांच्यामार्फत ज्या पात्र महिला लाभार्थी होत्या, पण ज्यांना पैसे आलेले नव्हते 2-3 महिन्यापासून, त्यांची फिजिकल व्हेरिफिकेशनद्वारे ई-के-वाय-सी करण्यासाठी राज्य सरकारने अंगणवाडी सेविका आहेत त्यांना आदेश दिलेले होते जिल्हाधिकाऱ्यांमार्फत. पण ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यामार्फत सांगितलं, की हे किचकट काम आहे आणि ते काम होत नसल्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारच्या माध्यमातून 31 मार्च 2026 पर्यंत के-वाय-सी करण्याची मुभा देण्यात आलेली आणि आता बहुतांश ज्या लाडक्या बहिणी तर ज्यांना पहिले हप्ते आलेले नव्हते त्या के-वाय-सी करतायत आणि त्या पात्र होत आहेत. पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे ऑप्शन चुकीचे येत होते किंवा ते ऑप्शन निवडताना आपल्याकडून चूक होत होती आणि बहुतांश ज्या लाडक्या बहिणी इथं त्यांची के-वाय-सी चुकलेली होती. पण आता परत एकदा पोर्टल सुरू झालेलं आहे आणि के-वाय-सी होती आणि आपल्याला माहिती आहे राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या पात्र महिला लाभार्थी इथं ज्यांना मागील हप्ते आलेले नाहीत म्हणजे नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल आणि आता जानेवारी महिन्याचा हप्ता आणि लगेच जानेवारी महिन्याचा हप्ता झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता. हे सगळे हप्ते म्हणजे एकत्रितपणे 6,000 भेटण्याची शक्यता आहे आणि आपल्याला माहिती आहे यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून हा जो निर्णय हा घेण्यात आलेला आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की राज्य सरकार जे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता आहे, हा हप्ता 14 तारखेलाच त्यांच्या बँक खात्यात टाकणार होतं. पण त्याला परत एकदा अडचण आली आणि आता याचा निधी जो आहे, जो 3900 कोटी रुपये निधी हा निधी देखील म्हणजे मान्य झाला प्राप्त झालेला आहे आणि कुठेतरी आता हा जो निधी आहे, हा एकत्रितपणे ज्या पात्र महिला लाभार्थी आणि विशेष करून अशा महिला ज्यांना यापूर्वी पैसे भेटलेले नव्हते 2-3 हप्त्याचे, त्यांचे एकत्रितपणे हे पैसे त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, की हे पैसे नेमके कधी येणार आहेत? तर हे पैसे 14 तारखेलाच येणार होते म्हणजे कालच हे पैसे वाटण्यास सुरुवात होणार होती. पण काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि परत आता हे पैसे 20 तारखेपासून परत एकदा वाटपास सुरुवात करण्यात येणार आहे. यामध्ये जानेवारी महिन्याचा आणि नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्याचे हप्ते आणि फेब्रुवारी महिन्याची पुढची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. सो हे सगळे पैसे एकत्रित लाडकी बहिणीच्या ज्या पात्र महिला लाभार्थी त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेलं नाही आहे किंवा ज्यांना असं वाटतं की आपली ई-के-वाय-सी चुकलेली आहे. कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ई-के-वाय-सीचं ऑप्शन ओपन त्याच लाडक्या बहिणींना करण्यात आलेलं आहे, ज्यांची ई-के-वाय-सी चुकलेली. सो आपल्याला वाटत असेल की आपली ई-के-वाय-सी चुकलेली किंवा तुम्ही जर कन्फर्म नसाल, तर तुम्ही नक्की एकदा ई-के-वाय-सी करून घ्या. कारण की याची तारीख वारंवार वाढवण्यात येते. आपल्याला माहिती आहे 6 महिन्याच्या नंतर परत एकदा याची वेबसाईट चालू करण्यात येणार आहे. सो तुम्ही परत एकदा चेक करा आणि जर आपल्याला पैसे येत नसतील किंवा त्या लिस्टमध्ये तुमच्या मोबाईल नंबरला जर जुळत नसेल, तर तुम्ही तुमच्या जे जिल्ह्याला बालविकास अधिकारी यांचं कार्यालय असतं त्याला भेट देऊ शकता आणि तिथे पण तुम्ही तुमची माहिती मिळवू शकता. सो या व्हिडिओच्या माध्यमातून मला हीच माहिती द्यायची होती. पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहिणींना 3 हप्ते एकत्रित येणार आहेत आणि एक बोनस म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि ज्या पात्र महिला लाभार्थी ज्यांचे पैसे आलेले नसतील त्यांनी आपलं बालविकास अधिकारी यांचं जे कार्यालय असतं जिल्ह्याच्या ठिकाणी तिथे भेट देऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर पण बघू शकता. सो आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.